शांतीचा संदेश देणारे, जगाला सर्वप्रथम शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्वातील सर्व उत्तम संविधान लिहून प्रत्येकाला प्रगतीचा वाटा खुले करून देणारे राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक लोकराज्य राजश्री छत्रपती शाहू महाराज, बहुजनांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीची धगधगती मशाल क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, धगधगती मशाल क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि 21व्या शतकात जीवन कसं जगायचं हे शिकवणाऱ्या सिंधुताई सपकाळ अशा महामानवांना व महामातांना विनम्र अभिवादन. समोर उपस्थित सर्व भीमसैनिकांना व भीमकन्यांना माझा कडक क्रांतिकारी जय भीम. कुछ कर गुजर गए ओ भीमराय थे, कुछ कर गुजर गए ओ भीमराय थे, दुनिया को जगाने वाले भी भीमराय थे, दुनिया को जगाने वाले भी भीमराय थे. हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है, हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है, इतिहास को बनाने वाले भी भीमराय थे, इतिहास को बनाने वाले भी भीमराय थे. लेखनाचा तो हीरा होता, गोरगरिबांचा तो वाली होता, लेखनाचा तो हीरा होता, गोरगरिबांचा तो वाली होता, लाखात नाही तर करोडात एक माझ्या भीमाबाईचा लेख होता, माझ्या भीमाबाईचा लेख होता. तुमच्या बापाचाही बाप होता आणि एका वाघिणीचा तो वाघ होता, असा माझ्या भीमाबाईचा लेख होता, असा माझ्या भीमाबाईचा लेख होता. अशा या महामानवाचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला होता. तो त्यांच्या वडिलांमुळे म्हणजेच रामजीमुळे. तो वाचनाचा छंद भारतीय संविधानात निर्मितीचा संमत ठरला यात मात्र शंका नाही. कोण म्हणेल बाबासाहेबांचे दिवस शाळेत गेले, अरे कोण म्हणेल बाबासाहेबांचे दिवस शाळेत गेले. या जातीभेदांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेतच येऊ नाही दिले. या जातीभेदांनी माझ्या भीमरावांना वर्गातच बसू नाही दिले. परंतु त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर आजही देशाची राज्यव्यवस्था चालते. अरे कोण म्हणेल बाबासाहेबांचे दिवस शाळेत गेले, कोण म्हणेल बाबासाहेबांचे दिवस शाळेत गेले. धाडस केल्याशिवाय इतिहास घडत नाही बरं का, धाडस केल्याशिवाय इतिहास घडत नाही बरं का. आणि धाडस का असं फुक्कट भेटत नाही, आणि धाडस का असं फुक्कट भेटत नाही. त्यासाठी आपल्या पूर्वजांचा इतिहास आपल्या रक्तात आणि मनगटात असायला हवा असतो. तेव्हाच माणूस एकटं लढायला शिकतो, तेव्हाच माणूस एकटं लढायला शिकतो. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाचा अर्थ बाने दायित्व स्वभावाने बारकाईने अभ्यास करणारे साधक ते बौद्ध धर्माचे हेतू त्यांचा सर्वसामान्यांच्या विकासाचा, बदल समाजात घडवून आणणारे, आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला, बेधडक सत्याग्रह केला 14 रताळ्याचा, डगमगले नाही संकटे आल्यावर, करते समाज उन्नतीचे, रचिते संविधानाचे असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्यांना लढायला शिकवलं व सर्वांना शिकण्याचा अधिकार दिला. फूलों की कहानी बहारों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी. हम किसी के गुलाम नहीं है साहब, हम किसी के गुलाम नहीं है साहब, क्योंकि हमारी कहानी बाबा साहब ने लिखी, क्योंकि हमारी कहानी बाबा साहब ने लिखी, हमारी कहानी बाबा साहब ने लिखी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.